जळगावमध्ये भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन हे आघाडीवरती आहेत। आताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट जळगावमध्ये येते। अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग झालेले, नेमकं जळगावमध्ये काय झाले हे देखील आता येत्या काळात स्पष्ट होईलच। मात्र जळगावमधले उमेदवार नंदकिशोर महाजन आघाडीवर आहेत। नक्कीच तर मंगेश जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंगेश, इथं महाजन विरुद्ध तायडे आणि त्याचबरोबर रेश्मा काळे ज्यांनी माघार घेतलेली होती अशी तिरंगी लढत आज आतापर्यंत पाहायला मिळालेली होती। आजचं चित्र काय सांगताय? नक्कीच सागर, ज्या पद्धतीने खरं महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते शरद तायडे आणि त्यांच्या विरोधात जे आहे खरं भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन अशी लढत जी होती ही पाहायला मिळाली होती। आणि अखेरच्या क्षणापर्यंत खरं शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या माध्यमातून जे आहे ते जळगावमधलं राजकारण हे मोठ्या प्रमाणात तापलेलं होतं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर जी आहे ती बंडखोरी थांबली असली तरी प्रामुख्याने जळगावमध्ये जे आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत जी आहे ती पाहायला मिळाली होती। पण एकंदरीतच जर मतांचा विचार करता महायुतीकडे असलेली मतांची संख्या त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध होण्याच्या वाटेवर होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून जे आहे केवळ औपचारिकता म्हणून शरद तायडे यांची उमेदवारी जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने ही लढत जी आहे ती पाहायला मिळाली। मात्र आता जी काही मतमोजणी सुरू आहे या मतमोजणीमध्ये जे आहे पहिल्या फेरीमध्ये प्रामुख्याने नंदकिशोर महाजन जे भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। जवळपास नंदकिशोर महाजन यांचा विजय जो आहे हा निश्चित मानला जात आहे आणि एकंदरीतच थोड्याच वेळात जो आहे जळगावमधील अधिकृत निकाल जो आहे तो हाती येण्याची शक्यता आहे। सागर, नक्कीच मंगेश, त्यामुळे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। सध्या तरी महाजन हे आघाडीवर आहेत। धन्यवाद या माहितीसाठी। एकीकडे बघतोय जळगावमध्ये अर्थातच यापूर्वी सुद्धा तिथे मोठा ड्रामा नाशिकच्या पाठोपाठ झालेला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळेच ज्या पद्धतीनं या संपूर्ण जळगावमधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं त्यात नंदकिशोर महाजन हे सध्या आघाडीवर आहेत। तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शरद